नमस्कार मित्रांनो, मी आहे भाविक आणि वेलकम टू युअर यूट्यूब चॅनल फूड अँड ट्रॅव्हल बनी। तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं। तर आज आपण आले मराठीपाडा गावामध्ये भिवंडी तालुक्यामध्ये स्थित असलेला इथे नवीनच उभारण्यात आलेलं छत्रपती शिवाजी महाराज मंदिर हे बघण्यासाठी। तर शिवक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांच्या सौजन्याने संकल्पने उभारण्यात आलेलं महाराष्ट्राचं पहिलं छत्रपती शिवाजी महाराज मंदिर इकडेच आहे। माझ्या पाठी तुम्ही बघू शकता, हा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि याच्या आतमध्ये आपण गेल्यास महाराजांचं मंदिर आपल्याला बघायला मिळणार आहे। तर आता चला आपण आतमध्ये जाऊया आणि महाराजांचं मंदिर बघून घेऊया। तर 14 मार्च या दरम्यान प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे। तर आपल्या सर्वांना विनंती की त्या टायमाला आपण आपली इथे उपस्थिती द्यावी। मंदिराचा ॲड्रेस आहे मराठीपाडा गाव, तालुका भिवंडी। इकडे येण्यासाठी आपण बाय रोड येऊ शकतात। भिवंडीवाडा हायवे पण अवेलेबल आहे, तिकडनं साधारण 3 किलोमीटर आतमध्ये आपल्याला यायचं आहे। नंतर मुंबई नाशिक हायवे आहे, तिकडनं साधारण 10 किलोमीटर आतमध्ये मराठीपाडा गाव आहे आणि जवळचं स्टेशन आहे भिवंडी, जे वसई दिवा रेल्वे लाईनला लागते। तर चला तर आपण आता आतमध्ये जाऊया आणि महाराजांचं मंदिर बघूया।
आपण मंदिराच्या आतमध्ये आलोत आणि तुम्ही बघू शकता माझ्या पाठी आहे मुख्य मंदिर, जिकडे आपल्या महाराजांची मूर्ती विराजलेली आहे. तिचा प्राणप्रतिष्ठापना 16 जो होणार आहे तो 14 ते मध्ये होणार आहे. हे मंदिर जे आहे हे उभं करण्याची संकल्पना भिवंडीमध्ये स्थित असलेलं शिवक्रांती प्रतिष्ठान या मंडळाचे जे अध्यक्ष डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांची होती आणि आपण बघू शकता त्यांची ही संकल्पना त्यांनी साक्षात इथे आणलेली आहे आणि महाराष्ट्राला त्यांनी आपल्या आराध्य दैवताचं एक मंदिर उभारून एक भेट दिलेली आहे. तर या मंदिराचं जे बांधकाम आहे हे साधारण मे 2018 मध्ये सुरू झालं होतं. राजूभाऊ जे चौधरी आहे जे अध्यक्ष आहेत त्यांची ही संकल्पना होती, त्यांनी अवतरण्यात आणली सुरुवात केली होती. मग त्यांना जे मंडळ आहे त्यांनी खूप सपोर्ट केला. बाकी पण जे महाराजांचे भक्त आहेत त्यांनी पण भरपूर सपोर्ट केलेला आहे, खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्याचा फळस्वरूप आज आपल्याला हे पहिलं महाराजांचं मंदिर आपल्या समोर आलेलं आहे. मंदिराचा जो हा परिसर आहे हा साधारणपणे 2.5 एकरमध्ये पसरलेला आहे. मुख्य मंदिर सेंट्रलला आहे आणि आजूबाजूचा जो परिसर आहे जो किल्ल्याच्या डिझाईनमध्ये जो बनवलेला तिकडे महाराजांच्या आयुष्यातले जे प्रमुख घडामोडी होत्या, त्यांचा राज्याभिषेक वगैरे जे जे त्यांच्या प्रमुख घडामोडी ते भिंतीमध्ये कोरलेले आहेत आणि तिकडे खाली त्यांची माहिती पण दिलेली. ते बघायला खूप छान वाटते. ज्यांना बरंच काय माहिती नसेल इतिहासाबद्दल ते इकडे याल तर त्यांना इतिहास जाणून घेण्यास खूप छानसं त्यांना चान्स भेटेल जाणून घेण्यासाठी महाराजांबद्दल. तर आता आपण बघितलंच आहे मंदिर जे आहे ते ऑलमोस्ट तयार होत आलेलं आहे आणि इथे आता 14 मार्च इथे भव्य कार्यक्रम होणार आहे. शिवजयंती पण आहे त्याचवेळी, तर त्याच निमित्ताने भव्य कार्यक्रम होणार आहे आणि त्याच वेळेला प्राणप्रतिष्ठापना पण होणार आहे महाराजांची मूर्तीचं आणि हे मंदिर लोकार्पण होऊन सर्वांसाठी खुलं होणार आहे. इकडे येण्यासाठी आपण बाय रोड येऊ शकतात. जवळचं रेल्वे स्टेशन आहे भिवंडी, जे वसई रोड दिवा लाईन मध्ये येते. नाहीतर मग आपण ठाणे, वसई, विरारवरनं पण इथे येऊ शकतात, जिकडे कंटिन्यू एसटी बस सर्व्हिस आहे. पण जर बसनी आला तर आपल्याला वाडा अंबाडी जो हायवे आहे तिकडे आपल्याला उतरवतील आणि मग तिकडनं बराडेपाडा हे जे गाव आहे तिकडनं येण्यासाठी आपल्याला रिक्षानी यावं लागेल, कारण की मेन हायवे पासून साधारण हे 3 किलोमीटर आतमध्ये आहे. महाराजांचं हे जे मंदिर आहे हे गड किल्ल्यासारखं असावं म्हणून तुम्ही बघितलं असेल मंदिराचं जे कंपाऊंड आहे, जे मेन मंदिर आहे हे गड किल्ल्यासारखं आहे, त्याचं डिझाईनच तसं केलेलं आहे. मंदिराच्या चारही बाजूला तुम्ही बघाल तर तटबंदी बनवलेली आहे आणि मुख्य जो प्रवेशद्वार आहे तो हा किल्ल्याच्या प्रवेशद्वारासारखाच बनवलेला आहे. तो हुबेहूब असं वाटतं साक्षात हा खराखरच किल्ला आहे. तसेच खालील जे 36 चबुतरे आहे तिकडे शिवाजी महाराज जे आहेत आपल्या महाराजांचे आयुष्यातले वेगवेगळे प्रसंग पण दाखवण्यात आलेले आहेत. महाराष्ट्राच्या भिवंडी तालुक्यामध्ये स्थित असलेलं मराडेपाडा गावामध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं मंदिर उभारण्यात आलेलं आहे आणि ते माझ्या पाठीच आहे, जिथे आपण महाराजांचं वगैरे दर्शन घेणार आहोत काही दिवसानंतर प्राणप्रतिष्ठापना कार्य झाल्यानंतर.
आणि या मंदिराची जी संकल्पना जी होती ती भिवंडी तालुक्यातली शिवक्रांती प्रतिष्ठान या मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांची संकल्पना होती. ते त्यांनी साक्षात इकडे बाकी इतर शिवभक्तांच्या मदतीने उभारण्यात आलेली आहे. जे शिव मंदिर जे आहे ते तयार झालेलं आहे, ज्याचा कार्यक्रम 14 मार्चला आहे. त्या दिवशी प्रांत प्रतिष्ठापना पण होणार आणि मंदिर सर्वांसाठी खुलं होणार आहे. हे जे मंदिर जे उभारण्यात आलेलं आहे याच्यासाठी महाराष्ट्राला एक नवीन ओळख मिळणार आहे. तर तीच आम्ही थोडी माहिती केली या मंदिरात आलेलं आहे आणि काही माहिती आम्ही गुगलवरनं पण घेतलेली आहे. तर मंदिरात जेव्हा आम्ही प्रवेश केला तेव्हा आमचं मन एकदम भारावून घेतलेलं आहे, कारण की खूप छान प्रकारे मंदिराची उभारणी केलेली आहे. आणि तुम्ही बघितलं असेल आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे, एकदम किल्ल्याच्या डिझाईनवरती बेस्ड आहे. तो खूप छान वाटलेला आहे आणि खूप अभिमान वाटतोय महाराजांचं हे मंदिर बघून की आपण एक मराठी आणि हिंदू असल्याचा. पण जेव्हा इकडे याल तर आपण एक गोष्टीची नक्की बाब घ्या की हे पवित्र स्थान आहे. तर या स्थानाचं पवित्र आपल्याला जपून ठेवायचं आहे, गांभीर्य जपून ठेवायचं आहे. तर त्या हिशोबाने आपण इकडे या आणि महाराजांचं दर्शन घ्या आणि या जागेचं पवित्र राखा. आजचा ब्लॉग जो आहे आज आम्ही इथे सेंड करतोय. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, भरपूर लाईक आणि शेअर करा. आणि सर्व शिवभक्तांना आपल्या सर्वांना विनंती आहे की कमेंटमध्ये एकदा तरी जय भवानी जय शिवाजी लिहा. तर 14 मार्च इकडे प्राण प्रतिष्ठापना सोहळा होणार आहे, तर आपण पण इकडे नक्की आपली उपस्थिती द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय हिंद, जय महाराष्ट्र.